नमस्कार, मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष. आपले प्राध्यापक श्रावण देवरे सर, ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक अध्यक्ष. नमस्कार देवरे सर. नमस्कार. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. सर, महाराष्ट्रामध्ये आता जे वातावरण आहे, निवडणुका झालेल्या आहेत. निवडून भरघोस युतीला मतदान ओबीसी समाजाने केलेलं आहे आणि युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. युतीचे 237 आमदार निवडून आलेले आहेत आणि ओबीसीनी भरघोस मतदान केलेलं असून सुद्धा ज्या ओबीसीनी आंदोलन केलं किंवा ज्या ओबीसीच्या पुढाऱ्यांनी हिरिरीनं मराठा समाजाच्या आंदोलनाला पुढे जाऊन जरांग्याला अंगावर घेतलं, असे आपले नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं नाही. याबद्दल आपलं काय मत आहे? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आपण शिवक्रांती न्यूज चॅनलवर मला बोलवलं. याबद्दल मी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय अण्णासाहेब शंकरराव लिंगे यांचं मी प्रथम आभार मानेल. आणि त्यांनी जो मला सद्यस्थितीवर प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाकडे आपण वळूया. सर्वात प्रथम मला हे सांगायचं आहे की महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजरा करत असताना आपले जे काही ठरलेले कृती कार्यक्रम असतात, मिरवणुका काढणं, जय जयकार करणं, पुतळ्यांना हार घालणं आणि खूपच झालं तर अगदी त्यांच्या जीवनावर, त्यांच्या चरित्रावर व्याख्यान आयोजित करणं, इथपर्यंत महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथींच्या निमित्ताने होत असतं. परंतु महापुरुषांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, विचार मांडलेले आहे, तत्वज्ञान मांडलेलं आहे, ते जर आपण बघितलं तर त्यांना हे कधीच अपेक्षित नव्हतं. अर्थात जे अडाणी आहेत, ग्रामीण भागात राहतात, ज्यांच्याकडे काही साधनं नाही आणि आपल्या पूर्वजांबद्दल, आपल्या महापुरुषांबद्दल जर त्यांना कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर ज्याप्रमाणे श्राद्ध पक्षाच्या निमित्ताने आपण पूर्वजांच्या साठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्राद्ध पक्षामध्ये आपण श्राद्ध घालत असतो. श्राद्ध घालत असतो म्हणजे काय, त्यांना आपण दरवर्षी श्रद्धांजली देत असतो. श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम म्हणजे श्राद्ध घालणे. तर तशाच प्रकारचा जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण जेव्हा महापुरुषांची नावं घेतो तर त्याचबरोबर त्यांची करणी, म्हणजे ते त्यांनी आयुष्यभर जे काम केलेलं आहे ती करणी आणि त्यांची विचारसरणी, या दोघांवर चर्चा झाली पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सद्यस्थितीमध्ये हे महापुरुष आपल्याला जर जिवंत असते तर आपल्याला त्यांनी काय मार्गदर्शन केलं असतं, किंवा त्यांनी काय कृती केली असती, किंवा त्यांनी कोणते विचार मांडले असते, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जयंती पुण्यतिथीच्या दिवशी चर्चेला गेला पाहिजे असं मला वाटतं. तर सावित्रीबाई फुले, तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचं स्मरण करत असताना एक आवर्जून मुद्दा असा आहे की जे आम्ही सगळीकडे नेहमी मांडत असतो, सत्य वाचुनी झाल्या कळा अवघ्या अवकडा ज्योती म्हणे. आता सुधारक किंवा सामाजिक क्रांतिकारक किंवा संत वगैरे जे लोक असतात हे राजकारणाच्या बद्दल फारशी चर्चा करताना कुठेही दिसत नाही. ते फक्त सामाजिक विषयांवर बोलतात आणि सामाजिक कार्यक्रम राबवून सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करतात, परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. पण तरीसुद्धा तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंसारखे जे क्रांतिकारक सुधारक आहेत ते
स्वतःला राजकारणापासून त्यांनी कधीच लांब ठेवलं नाही. त्यांनी म्युन्सिपाल्टीच्याही निवडणुका लढवल्यात. त्यानंतर राजकीय विचार पण त्यांनी मांडलेत. जसं मी आता त्यांचा एक अखंड मी तुम्हाला सांगितला त्याप्रमाणे. तर या त्यांच्या अखंडांचा जो काही संदर्भ आहे तो त्या काळापासून तर आजच्या काळापर्यंत तो आजही लागू आहे. जो समाज सत्तेत नाही त्याला कोणतीही किंमत नाही, त्यांना कोणताही सन्मान नाही. सन्मान तर खूप बाजूला राहिला, पण त्यांच्या विकासाच्या योजना पण नसतात. असल्या तर त्या कागदावरच असतात. प्रत्यक्ष त्यांना कुठलीही विकासाची योजना त्यांना प्रत्यक्ष हातात मिळत नाही आणि एक भास निर्माण केला जातो. त्या माध्यमातून त्या दुर्बल समाजाचं वोटिंग, त्यांचं मतदान प्रस्थापित पक्षांकडून घेतलं जातं. तर अशा प्रसंगी त्या समाजाचा प्रतिनिधी एक किंवा दोन किंवा अधिक सत्तेमध्ये असणं गरजेचं असतं. आणि म्हणून लोकशाहीमध्ये डोके मोजण्याची पद्धत असल्यामुळे तुमच्या डोक्यात काही असो, ते डोक्यातले विचार महत्त्वाचे नाही, पण तुमचं डोकं महत्त्वाचं आहे, कारण त्याची गिनती होते मतदानाच्या वेळेस किंवा हक्क मिळवण्याच्या वेळेस. तर ज्या समाजाची संख्या मोठी आहे लोकशाहीमध्ये, त्या समाजांना महत्त्व येत गेलं आणि त्या समाजाचे लोकप्रतिनिधी सत्तेमध्ये काही प्रमाणामध्ये मंत्री म्हणून घेतले गेलेत आणि त्यांचा काही प्रमाणात का वेळात थोडाफार विकास झाला. तर याला आपण विकास म्हणूया. परंतु कुठल्याही विकासाची काहीतरी किंमत मोजावी लागते. कुठलीही गोष्ट राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. उधार उसनवार तर अजिबात मिळत नाही. त्यामुळे देवाणघेवाण असते. आता ही नेमकी देवाणघेवाण काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या श्रमिक जाती आहेत, मग त्या SC दलित असतील, ST आदिवासी असतील किंवा पिछडा वर्गाच्या स्वरूपामध्ये OBC असतील, या सगळ्या श्रमिक जाती आहेत आणि त्या श्रमिक जाती आहेत म्हणून त्या मागासलेल्या आहेत. त्यांच्या मागासलेपणाचं कारणच हे आहे की त्या श्रमिक जाती आहेत आणि सत्तेमध्ये, राजकारणामध्ये त्यांना सहभागी होण्यापासून त्यांना लांब ठेवण्यात येतं. आणि ज्या ऐत खाऊ जाती असतात, मग ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय म्हणवणाऱ्या ज्या काही तथाकथित जाती आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णातून निघालेल्या जाती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी व्याख्या केली ती स्पष्टपणे सांगितली गेली पाहिजे. कारण आज वर्णव्यवस्था नाही आहे, परंतु जाती व्यवस्था आहे. तर वर्णव्यवस्थेतून पुढे जाती व्यवस्था कशी विकसित झाली तर बाबासाहेबांनी अनेक ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं आहे. आणि म्हणून त्यांनी स्पष्ट शब्द वापरला आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णातून निघालेल्या जाती, की ज्या ऐतखाऊ जाती आहेत. या ऐतखाऊ जाती सत्तेमध्ये असतात आणि श्रमिक जाती ह्या सत्ताहीन असतात. म्हणजे जे वर्ग व्यवस्थेत आहेत तेच जाती व्यवस्थेत पण आहे. तर श्रमिक जाती या सत्ता वंचित का राहतात याची जी कारणं आहेत ती मूलभूत कारणं आपण शोधली तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण आपल्याला सापडतं की श्रमिक जाती या फक्त श्रम करत राहतात, उत्पादन करत राहतात, परंतु त्यांचं नियंत्रण उत्पादन संबंधावर किंवा मार्केटच्या संबंधांवर त्यांचं नियंत्रण नसतं. हे नियंत्रण सरकारचं असतं. सरकार हे निर्णय घेत असतं आणि त्यामुळे सरकार हे निर्णय घेत असल्यामुळे श्रमिक जाती ज्या आहेत या नेहमी सत्तावंचित राहतात. कारण ते फक्त रात्री दिवसभर कष्ट करण्याचंच काम करतात, प्रोडक्शन करण्याचंच काम करतात. एकदा वस्तू निर्माण झाली की ती वस्तू नंतर कोणाच्या ताब्यात जाते, ती कुठे कुठे जाते याच्यावर त्या वस्तू निर्माण करणाऱ्या श्रमिक माणसाचं काहीही नियंत्रण नसतं. तो म्हणून सत्तावंचित असतो. आता भारतामध्ये आपण जे काही सत्तावंचित श्रमिक जाती आहोत त्याच्यामध्ये आपण लोकशाहीचा जेवढा आपण सदुपयोग करू शकतो तेवढा आपण करून काही जातींनी संख्येच्या जोरावर, बळाच्या जोरावर सत्ता मिळवली, मंत्री झालेत. परंतु या मंत्र्यांना खरोखर सत्ताकारणामध्ये महत्त्व असतं का
हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जर आपण भुजबळ साहेबांचंच उदाहरण घ्यायचं ठरवलं तर भुजबळ साहेबांनी जेव्हा त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही आणि मग त्यांनी जी काही पत्रकार परिषद नंतर घेतली आणि पत्रकारांसमोर जे ते बोललेत ते फार महत्वाचे वाक्य बोललेत भुजबळ साहेब. भुजबळ साहेब असं म्हणालेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मग तो शरद पवारांचा असो किंवा अजित पवारांचा असो, या पक्षामध्ये माझं स्थान नेहमीच 2 नंबरवर राहिलेलं आहे. म्हणजे भुजबळ साहेब हे काही तोंडी बोलत नाहीयेत, त्याचे पुरावे आहेत आपल्यासमोर. म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मीटिंग, मग ती मीटिंग अगदी गुप्त मीटिंग असेल किंवा एखादा राजकीय निर्णय घेण्याची मीटिंग असेल, राष्ट्रवादीच्या कुठल्याही कोर कमिटीमध्ये मीटिंगमध्ये भुजबळ साहेब कुठं बसतात हे काळजीपूर्वक बघा. मागच्या व्हिडिओमध्ये भुजबळ साहेबांचं स्थान शरद पवारांच्या एकतर उजव्या बाजूला असतं किंवा एकतर डाव्या बाजूला असतं. आताही अजित पवारांच्या पक्षात गेल्यानंतर अजित पवार साहेबांच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला भुजबळ साहेब बसलेले तुम्हाला दिसतात. का असं का? याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून, केवळ ओबीसी नेते म्हणून नाही, जनतेचे नेते म्हणून आज त्यांचं स्थान शरद पवारांच्या बरोबरीने किंवा अजित पवारांच्या बरोबरीने आहे हे आपल्याला त्याच्यावरून सिद्ध होतं. तर एवढा मोठं उच्च स्थान ज्या पक्षामध्ये भुजबळ साहेबांना आहे त्या पक्षाबद्दल भुजबळ साहेब काय तक्रार करतात की मला कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं गेलं नाही. मंत्रिमंडळाची यादी तयार करताना मला घेतलं गेलं नाही, मंत्रिमंडळाची खाती वाटप करताना मला विश्वासात घेतलं गेलं नाही, आणि जे काही अत्यंत महत्वाचे निर्णय असतात त्यावेळेस मला नेहमी डावलण्यात येतं. हे भुजबळ साहेबांनी आपलं दुःख पत्रकारांसमोर बोलून दाखवलं. तर याचा स्पष्ट अर्थ काय होतो की श्रमिक जातीमधून कनिष्ठ जाती म्हणायला नाही पाहिजे, कारण श्रमिक जो निर्माण करणार आहे तो सर्वश्रेष्ठ असतो आणि जो ऐतखाऊ वर्ग असतो किंवा ऐतखाऊ जाती असतात या खऱ्या अर्थाने हीन आणि कनिष्ठ आणि नीच समजल्या पाहिजेत, कारण त्या काहीच काम करत नाहीत. ऐतखाऊ जाती आहेत त्या, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातून निघालेल्या जाती, मग जाट, पटेल वगैरे, मराठा वगैरे या जाती. तर श्रमिक जातींना लोकशाहीच्या नाईलाजास्तव श्रमिक जातींना प्रतिनिधित्व द्यावं लागतं. त्याच्यामध्ये मी SC, ST, OBC यांना प्रतिनिधित्व द्यावं लागतं. का द्यावं लागतं? कारण संपूर्ण जगभर एक लोकशाही व्यवस्था सर्वमान्य झालेली आहे. तर लोकशाही व्यवस्थेचा अर्थ असा होतो की तुमच्या देशातील सर्व समाज घटक तुमच्या संघटनेत दिसले पाहिजेत, तुमच्या पक्षात दिसले पाहिजेत आणि तुमच्या सरकारमध्ये दिसले पाहिजेत. आता मी तुम्हाला रामदास आठवले साहेबांचं उदाहरण देतो. रामदास आठवले साहेब कधीही निवडून आलेले नाहीत, कधीही निवडून आलेले नाहीत. म्हणजे 1996चा अपवाद सोडला तर ते कधीही निवडून येत नाहीत. शक्यतो ते निवडणुकीला उभं राहण्याचाही प्रयत्न करत नाहीत आणि कुठेही निवडून न येता म्हणजे कुठेही निवडून न येता कुठेही निवडून न येता ते निश्चितपणे त्यांचं मंत्रिपद पक्क असतं, आता सध्या कायम असतं. तुम्ही निवडून या अथवा नका या, तुम्हाला तुमचं मंत्रिपद जे आहे आणि विशेषतः तुमचं समाज कल्याण मंत्रिपद हे तुमच्यासाठी आरक्षित आहे. तर का घेतात आठवलेंना मंत्रिमंडळामध्ये की जी व्यक्ती कुठेच निवडून येऊ शकत नाही, निवडून आलेली नाही? याचं कारण असं की जगभरची जी लोकशाही मान्यता आहे ती मान्यता ही आहे की तुमच्या संघटनेत, तुमच्या पक्षात, तुमच्या सरकारमध्ये सर्व समाजाचे प्रतिनिधी दिसले पाहिजेत, बरोबर, तर तुम्हाला मान्यता मिळते. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये घ्यायला काँग्रेसचा प्रखर विरोध होता. बाबासाहेब आंबेडकर स्वतः काय म्हणतात, एका भाषणामध्ये, एका पुस्तकात त्यांनी असं म्हटलेलं आहे की डॉक्टर आंबेडकर संविधान सभेत येऊ नयेत
म्हणून दरवाजे खिडक्या तर बंद केल्याच, पण छोटे छोटे छिद्र जे होते ती पण बुजवलीत, की जेणेकरून बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत यायला नाही पाहिजे. एवढा प्रखर विरोध ज्या काँग्रेसचा होता बाबासाहेब आंबेडकरांना, तर मग असं एका रात्रीतनं काय घडलं की काँग्रेसनेच बाबासाहेबांना आमंत्रण दिलं, स्वतःच्या पक्षाचा खासदाराचा राजीनामा घेतला, त्या राजीनामा दिलेल्या खासदाराच्या जागेवर बाबासाहेबांना काँग्रेसचं तिकीट दिलं, काँग्रेसतर्फे निवडून आणलं, घटना समितीत घेतलं आणि मसुदा समितीचं अध्यक्ष पण बनवलं. असं एका रात्रीतनं काय घडलं? काय काँग्रेस क्रांतिकारक झाली एका रात्रीतून? नाही. याचं एकमेव कारण हे होतं की सर्वात मोठा अल्पसंख्य असलेला मुस्लिम समाज म्हणजे मुस्लिम लीग, त्याने संविधान सभेवर बहिष्कार टाकलेला होता. आणि त्यामुळे संविधान सभेचा जो काही बॅलन्स होता वेगवेगळ्या समाजाच्या प्रतिनिधित्वाचा, तो बॅलन्स मुस्लिम लीगमुळे बिघडलेला होता. तर हा बॅलन्स जर आपण योग्यपणे त्याला जोडलं नाही तर आपल्या संविधानाला मान्यता मिळणार नाही. कारण एकीकडे मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन सुरू केलं होतं संविधान सभेच्या विरोधात, कारण त्यांना प्रवेशच मिळत नव्हता संविधान सभेत. तर अशा परिस्थितीत की ज्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठा अल्पसंख्य समाज मुस्लिम यांनी बहिष्कार टाकला आणि त्याच्यानंतरचा दुय्यम अल्पसंख्य समाज म्हणजे दलित हाही जर बहिष्कार टाकत असेल तर आपल्या संविधानाला मान्यता मिळणं फार कठीण आहे. आणि म्हणून नाईलाजास्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये घ्यावं लागलं आणि त्यांची एकंदरीत विद्वत्ता पाहता त्यांना, कारण दुसरं कोणी करायला तयारच नव्हतं, त्यांची एकूण विद्वत्ता पाहता त्यांना मसुदा समितीचं अध्यक्षही बनवलं. त्याच्यामागे हे कारण होतं की काँग्रेसला जगभरात असं दाखवायचं होतं जगाला की आमचं संविधान हे आमच्या देशातल्या सर्वात जास्त शोषित पीडित जनतेच्या नेत्याने बनवलेलं आहे. आणि म्हणून मान्यता मिळणं कठीण गेलं नाही. तर सांगायचा माझा उद्देश असा की श्रमिक जाती या सत्ता वंचित नेहमीच राहतात, जरी सत्तेत गेलेत तरी. हे भुजबळ साहेबांच्या उदाहरणाने सिद्ध केलं आणि आठवले साहेबांच्या उदाहरणाने पण हेच सिद्ध होतं की सत्ता वंचित जाती या प्रस्थापितांच्या वर्चस्वामध्ये ते सत्तेमध्ये खऱ्या अर्थाने जाऊ शकत नाही. त्यांना पद मिळू शकतं, पोस्ट मिळू शकते, पण पोझिशन नाही मिळू शकत. बरोबर. आता हे सगळं दिसतंय आपल्याला, आपल्या डोळ्यांनी आपण बघतो की आपल्या श्रमिक जातीच्या नेत्यांना मान दिला जात नाही, त्यांचा वारंवार अपमान होतो आणि आपल्या नेत्याचा अपमान म्हणजे आपल्या समाजाचा अपमान. बरोबर. साधी गोष्ट आहे एकदम. तुम्ही आता आज गेल्या 8 दिवसापासून बघत असाल की भुजबळ साहेबांच्या बाजूने संपूर्ण ओबीसी समाज महाराष्ट्राचा, केवळ महाराष्ट्राचा नाही, परवा जो मेळावा झाला त्याला महाराष्ट्राच्या बाहेरून पण ओबीसी पदाधिकारी आले होते आणि प्रचंड मोठा प्रतिसादही मिळाला होता. तर केवळ एकाच जातीचा नाही तर ओबीसी कॅटेगरीमधल्या सर्व जाती आणि एकाच राज्यातले नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा ओबीसी नेते भुजबळ साहेबांच्या पाठीशी खंबीर उभे राहताना आज आपण पाहतो आहोत. प्रत्यक्ष पाहतो आहोत आणि आक्रोश करतो आहोत. अनेक कार्यकर्ते मेळाव्यामध्ये बोललेत, साहेब ते राष्ट्रवादी सोडा. दुसरं कोणीतरी बोललं, साहेब भाजपमध्ये या. तिसरं कोणी बोललं, साहेब उद्धव ठाकरेकडे जाऊ आपण. आणि फार एखाद दुसऱ्या ओबीसी वक्त्याने सांगितलं असेल की साहेब आपण स्वतंत्र पक्ष काढूया. बरोबर. फार एखाद दुसरे. बरोबर. आता खरं म्हणजे मुलाखतकार जे आहे, मुलाखत घेणारे जे आहेत शंकरराव अण्णा लिंगे हेही त्या मेळाव्यामध्ये उपस्थित होते. त्यांनीही या मुद्द्यांवर भुजबळ साहेबांच्या समोर मुद्दे मांडलेत
हा. आणि अगदी ठणकावून सांगितलं त्यांनी, लिंगे अण्णांनी, की भुजबळ साहेब कोणत्याही परिस्थितीत तुम्ही प्रस्थापित नेत्यांच्या नादी लागू नका, बरोबर, ब्राह्मण मराठ्यांच्या नादी लागू नका. बरोबर. म्हणजे लिंगे अण्णांना काय म्हणायचं होतं की आता आपलं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करूया, बरोबर, हे लिंगे अण्णांना सांगायचं होतं. हो हो हो. आता तिथं वेळ कमी असल्यामुळे पुढचे मुद्दे ते बोलू शकले नाहीत, बरोबर, पण आपल्याला कळतं की त्यांना काय सांगायचंय. हा हा काय लक्षात. तर हे सगळे पर्याय भुजबळ साहेबांच्या समोर उभे आहेत हा की अजित, बघा, शरद पवारांनी अन्याय केला म्हणून शरद पवारांना सोडलं, अजित पवारकडे आले. हा एक मराठा मालक सोडला, दुसरा मराठा मालक पकडला. हा अजित पवारने पण, मराठा मालकाने पण अन्याय केला, हा मग त्यांनी अन्याय केला म्हणून रडत रडत जायचं फडणवीसकडे. हा म्हणजे मराठ्यांनी अन्याय केला की बामणाकडे जायचं, हा. बामणाने अन्याय केला की मराठ्याकडे जायचं. हा. तर हा उद्योग आता बंद झाला पाहिजे. बरोबर. हा उद्योग आता बंद झाला पाहिजे. आणि ज्या कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली आहे हा हा की भुजबळ साहेबांनी आता स्वतंत्र आपलं ओबीसीचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे, का आणि का होऊ शकत नाही. मला एक सांगा की ज्यांची लोकसंख्या म्हणजे ज्या बौद्ध समाजाची लोकसंख्या हा 1% पण नाहीये, हा मोठ्या मुश्किलीने 1% भरेल, हा तर 1% लोकसंख्या असलेल्या बौद्ध समाजाचे कमीत कमी 50 राजकीय पक्ष आहेत. हा हा हा. बरेच ते सत्तेत येत नसतील, बरेच त्यांचे काही निवडून येत नसतील, बरं. पण आज ते पक्ष म्हणून एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व घेऊन उभे आहेत हो हो हो. राजकारणामध्ये. होय, होय. मग मला सांगा की 52% ओबीसीचे किती पक्ष असले पाहिजेत. सर 52% लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला पक्ष तर अजिबात नाहीच नाही, परंतु आता जे काही पक्ष आहेत तर त्यापैकी काय कुठले पक्ष आपल्याला ह्या भुजबळ साहेबांना काय पर्याय असू शकतात की बाबा ओबीसीचे काय पक्ष आहेत ते तुमच्या माहितीचे काय असतील तर सांगा बरं जरा. नाही, पर्याय आहेत, हा हा पर्याय आहेत, हा हा परंतु ज्या पक्षांचा पर्याय आपण सांगू शकतो हा 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 त्या पक्षांचा इतिहास मात्र किंवा त्याची धरती सांगा जरा थोडी. कलंकित आहे. हा हा हा. म्हणजे आता महादेव जानकर साहेबांचं उदाहरण सांगायचं अररर. तर तो एक राजकीय पर्याय चांगला होता लोकांच्या समोर, हा 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 बरोबर. हा. ओबीसीचा पक्ष म्हणून त्यांची एक इमेज तयार झाली होती. बर बर बर. परंतु केवळ एका मंत्रिपदासाठी हा 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 पक्षाच्या अध्यक्षाला फक्त एक मंत्रिपद हा हा ते मिळालं आणि अख्खा पक्ष तुम्ही भाजपमध्ये विलीन करतात, तर ते तो 52% ओबीसीचा पक्ष कसं काय म्हणतो. तो संपला पर्याय आता. तो पर्याय संपलेला आता, हा. बरोबर. हा. कारण जेव्हा 2018 साली फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षणाचा कायदा विधानसभेत मांडला, त्यावेळेस ओबीसी पक्ष म्हणून हा जानकर साहेबांच्या पक्षाने कोणतीही भूमिका निभावली नाही. हा उलट त्यांनी फडणवीसांना पाठिंबा दिला, मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला हा. आणि ओबीसीचं आरक्षण नष्ट करायला ते कारणीभूत ठरलेत. अरे बापरे. अरे बापरे. जानकर आणि त्यांचा पक्ष. हा. तर आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा भुजबळ साहेब मराठा आरक्षणाला विरोध करत होते. हा. आम्ही कार्यकर्ते विरोध करत होतो, आम्ही मेळावे घेत होतो, महाराष्ट्रभर प्रबोधन करत होतो, मुंबईमध्ये आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत होतो, जाहीर सभा घेत होतो. सोलापूरला. हा. परंतु हे काय जे स्वतःला ओबीसीचे पक्ष म्हणतात हा. की ज्यांना ओबीसीचं कडवडा आहे, हा. हे कुणीही ओबीसीच्या पाठीने उभे राहिले नाही. हा. दुसरा एक पर्याय लोक सांगतात हा. की वंचित बहुजन आघाडी आहे, हा. 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 परंतु वंचित बहुजन आघाडीची जी काही राजकीय इमेज आहे हा. हा. ती सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि ती अनेक वेळा सिद्ध झालेली आहे. हा. ही वंचित बहुजन आघाडी ही केवळ भाजपची तुमच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रात कुठलाही पक्ष नाही. आता सध्या कुठलाही पक्ष, महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त कुठला पक्ष आहे का आपल्याकडे. हा बरोबर. हा. आता खरं म्हणजे या मुद्द्यावर तुम्ही पण चर्चा केलेली आहे, मी थोडीशी ती चर्चा थोडी विस्तारित करतो. बर. आता तुम्ही एक उदाहरण सांगितलं होतं की मुलायमसिंग यादव आहेत, हा. लालू प्रसाद यादव आहेत, हो आणि तिकडे स्टॅलिन आहेत, हो बरोबर. होय. तर हे ओबीसीचे पक्ष आहेत, बरोबर. अगदी उघडपणे, हो हो ते काही लपून छपून नाही, बरोबर. अगदी उघडपणे ओबीसीचे पक्ष आहेत. हो. आता तुम्ही लालू मुलायम या दोघांचा जो पर्याय सुचवला उत्तर प्रदेश मधला आणि बिहार मधला, हा 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 तो आज म्हणजे मंडल आयोगाच्या काळामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला होता. हा 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 कारण त्यावेळेस ओबीसीची जनजागृती प्रचंड मोठ्या प्रमाणात हा. झालेली होती आणि त्या प्रमाणामध्ये ते पक्ष पुढे आले होते. हो हो
परंतु नंतरच्या काळामध्ये लालू मुलायम यांनी ज्या काही चुकीच्या भूमिका घेतल्यात त्या चुकीच्या भूमिकांमुळे त्यांचा पाठिंबा कमी होत गेला आणि आज ते सत्ताहीन झालेले आहेत आणि तिथं पुन्हा भाजपने मुसंडी मारलेली आहे बिहारमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये. त्यामुळे त्यांचा पक्ष आपल्याला महाराष्ट्रात पर्याय म्हणून वापरणं योग्य ठरणार नाही. कारण त्यांचं नाव घेऊन जर आपण महाराष्ट्रात राजकारण केलं तर ते जे बिहारमध्ये भूमिका घेतात तीच भूमिका महाराष्ट्राला घ्यावी लागेल. बरोबर. ते जे उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश जी भूमिका घेईल तीच आपल्याला पण मान्य करावं लागेल, कारण त्यांचं नेतृत्व आपण स्वीकारलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये हे दोघंही जे पक्ष आहेत उत्तर प्रदेश आणि बिहारमधले ओबीसी पक्ष यांचा पर्याय स्वीकारणं काही योग्य ठरणार नाही. परंतु अण्णा तुम्ही जे शेवटचं सांगितलं होतं स्टॅलिन, तर स्टॅलिनचा पर्याय हा सगळ्यात शेवटचा पर्याय आणि सगळ्यात यशस्वी पर्याय. कारण तामिळनाडूचं जे काही ओबीसी राजकारण आहे तिथला जो ओबीसी पक्ष उभा राहिलेला आहे हा ओबीसी पक्ष जातीपातीच्या राजकारणावर उभा राहिला नाही. बरोबर. कारण लालू मुलायमचा पक्ष जातीपातीवर आधारित आहे, तो यादवांचा पक्ष म्हणून समजला जातो. बरोबर. आणि त्यामुळे जे यादव नाहीत ते आपोआप लालू मुलायम यांच्या विरोधात जातात. बरोबर. आणि त्यामुळे मग पुन्हा भाजप तिथं मुसंडी मारतो. बरोबर. तर तसं तामिळनाडूमध्ये नाही. तामिळनाडूमधला ओबीसी पक्ष हा जातीपातीच्या राजकारणावर उभा नाही. तामिळनाडूचा पक्ष हा श्रमिक जातीच्या सांस्कृतिक राजकारणावर उभा आहे. म्हणजे त्याची फिलॉसॉफी काय थोडक्यात सांगा बरं. तेच मी म्हणतोय की नेमकी त्यांची काय फिलॉसॉफी आहे. त्यांची फिलॉसॉफी अशी आहे की तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ब्राह्मणी अब्राह्मणी या सामाजिक ध्रुवीकरणावर तामिळनाडूचं राजकारण उभं आहे. आता ब्राह्मणी अब्राह्मणी म्हटलं तर तुम्ही म्हणाल की ते जाती झालं नाही, तर ब्राह्मणी संस्कृती आणि अब्राह्मणी संस्कृती याच्यावर हे राजकारण उभं राहिलं पाहिजे. लक्षात घ्या, तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी सामाजिक ध्रुवीकरण जे केलं ब्राह्मणी अब्राह्मणी ते संस्कृतीच्या आधारावर केलं. तुम्ही गुलामगिरी वाचा तात्यासाहेबांचं, तुम्ही शेतकऱ्याचा आसूड वाचा तात्यासाहेबांचं. त्यांनी स्पष्टपणे ब्राह्मणी संस्कृती आणि अब्राह्मणी संस्कृती ही विभागणी त्यांनी पुराव्यानिशी मांडलेली आहे, सिद्ध केलेली आहे. बरोबर. त्याच्यात त्यांनी सगळ्यात मोठं उदाहरण सांगितलं बळीराजाचं. बळीराजाचं उदाहरण सांगितलं. बरोबर. की या देशामधला जो अब्राह्मणी समाज आहे, ज्याला तुम्ही ब्राह्मणेतर समाज म्हणा, ज्याला तुम्ही बहुजन समाज म्हणा, किंवा ज्याला तुम्ही SC ST OBC समाज म्हणा, तर हा जो अब्राह्मणी समाज आहे की जो मुख्यतः श्रमिक आहे, उत्पादन करणारा आहे, या समाजाचा सगळ्यात मोठा इतिहासामधला महापुरुष आहे बळीराजा. नेशन बिल्डर समाज. येस. ते या भारताला तात्यासाहेब महात्मा फुले काय म्हणतात, भारत हे बलिराष्ट्र आहे. बरोबर. लक्षात घ्या. म्हणजे किती मोठा महापुरुष बळीराजा आहे याची कल्पना आहे. आणि 5000 वर्षानंतरही आजही बळीराजाची आठवण केली जाते, स्मरण केलं जातं, त्यांच्या नावाने सण उत्सव साजरे केले जातात. तामिळनाडूचा जो पक्ष आहे त्या पक्षाचं नाव आणि त्याचं काय विशेष ते जरा सांगा बरं. हा, आता तात्यासाहेब महात्मा फुलेंचं हे ब्राह्मणी अब्राह्मणी तत्वज्ञान घेऊन स्वामी पेरियारने त्या तत्वज्ञानाचा विकास केला आणि त्याला नास्तिकवादाची जोड दिली. नास्तिकवादाची जोड देऊन त्यांनी जी काही अब्राह्मणी संस्कृती तामिळनाडूमध्ये रुजवायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. बरोबर. त्यांनी अनेक कार्यक्रम घेतलेत, प्रबोधन केलं, पूर्ण तामिळनाडूमध्ये फिरलेत आणि त्यांनी ओबीसींच्या नेतृत्वाखाली तिथलं दलित आणि आदिवासी आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन या सगळ्यांचं संघटन केलं.
बघा, भारतामध्ये दोनच महापुरुष असे होऊन गेलेत की ज्यांना स्पष्टपणे असं दिसत होतं की कुठलंही तत्वज्ञान कितीही क्रांतिकारक असेल ते तेव्हाच यशस्वी होऊ शकतं जेव्हा की त्या देशातला बहुसंख्य श्रमिक जाती असलेला समाज हा नेतृत्व करेल. त्याच्या नेतृत्वाखालीच तुमचं क्रांतिकारक तत्वज्ञान यशस्वी होऊ शकतं. एक महत्वाचं तत्व सांगायचं तर डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं समाजवादी तत्वज्ञान, क्रांतिकारक तत्वज्ञान, आणि स्वामी पेरियार यांचं ब्राह्मणी अब्राह्मणी संस्कृतीचं तत्वज्ञान, हे यशस्वी होताना काय दिसलं? याचं कारण असं की राम मनोहर लोहियांनी ओबीसी जातींमधून नेते निर्माण केले. स्वामी पेरियार यांनी ओबीसी नेते निर्माण केले. आणि या ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखाली संघटन आणि राजकीय पक्ष. म्हणून तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये लालू प्रसादांचं राज्य येताना दिसतं. उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंगांचं पक्षाची सत्ता येताना दिसते. आणि 1967 सालापासून तामिळनाडूमध्ये स्वामी पेरियार यांच्या नेतृत्वाखालचा DMK नावाचा पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम, या पक्षाची सत्ता 1967 साली आली. बघा, बिहारमध्ये सुद्धा 1967 साली सत्ता आली समाजवादी पक्षाची. नाभिक जातीतून पुढे आलेले कर्पुरी ठाकूर साहेब हे पहिले ओबीसी मुख्यमंत्री किंवा पहिले नॉन ब्राह्मीण मुख्यमंत्री माननीय कर्पुरी ठाकूर साहेब. आणि हे नाभिक जातीतून आलेले. नाभिक जात म्हणजे काही संख्येने खूप मोठी नाही बरं का, आलं का लक्षात? खूप खूप कमी. परंतु तिथल्या ज्या काही यादव सारख्या ज्या मोठ्या जाती होत्या, या जाती समाजवादी तत्वज्ञानातून घडलेल्या असल्यामुळे त्यांनी कधीही जातपात बघितली नाही. आणि म्हणून नाभिक समाजाचे कर्पुरी ठाकूर साहेब तिथे एक वेळा नाही 2 वेळा मुख्यमंत्री झाले. एक वेळा मुख्यमंत्री झालेत, उपमुख्यमंत्री झालेत, 2 वेळा मुख्यमंत्री झालेत, आणि कंटिन्यू 9 वर्ष विरोधी पक्ष नेते होते. एवढी मोठी कारकीर्द, प्रदीर्घ कारकीर्द सत्तेतली. परंतु इतका प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेला हा महापुरुष, याचं पक्क विटांचं घर तो कधीच बांधू शकला नाही. वडिलोपार्जित 200-300 वर्षापूर्वी जे काही मातीचं घर होतं, त्याच घरात त्यांचा मृतदेह न्यावा लागला, कारण त्यांच्याजवळ पक्क घर नव्हतंच. लक्षात घ्या. मग आता तामिळनाडूतला पक्ष इतके दिवस टिकून आहे, आणि मग उत्तर भारतातले हे 2 लालू आणि मुलायम सिंग यादव यांचे पक्ष का कमी झाले? त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की आपल्या देशामध्ये जे काही राजकारण आहे, जी काही लोकशाही आहे, ती लाटांवर स्वार असते. कुठली तरी एक लाट येते आणि त्या लाटेमध्ये उलथापालट होऊन जाते. बरोबर. 1975 साली कोणती लाट आली होती? इंदिरा गांधी विरुद्ध, एकाधिकारशाही विरुद्ध, हुकुमशाही विरुद्ध एक मोठी लाट आणीबाणीच्या विरोधात पसरली. आणि त्या लाटेला मग जनता लाट म्हणून त्या लाटेवर स्वार होऊन जनता पक्ष सत्तेत आला आणि काँग्रेस पक्षाची इंदिराबाईंची सत्ता गेली. हे झालं 1977 साली. कशामुळे झालं? लाट. नंतर 1992 साली बाबरी मस्जिद पाडली गेली. हिंदू मुस्लिम दंगली पूर्ण देशभर झाल्यात, आणि त्या मुस्लिम द्वेषाच्या लाटेवर भाजप पक्ष पुढे आला आणि काही राज्यांमध्ये तो सत्तेत आला. आणि आज तो गेल्या, त्याचा परिणाम तामिळनाडूमध्ये काय झाला नाही? तेच मी सांगतो ना. त्याचा परिणाम उत्तर प्रदेशमध्ये काय झाला, बिहारमध्ये काय झाला तेही सांगतो, आणि तामिळनाडूमध्ये काय झालं तेही सांगतो. लक्षात घ्या की कालेलकर आयोग ते दडपू शकले. बरोबर. त्यांनी काढूनच टाकला. परंतु जनता पक्षाच्या सरकारमध्ये, मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाच्या सरकारमध्ये
लालू मुलायम सारखे आणि कर्पुरी ठाकूर साहेब सारखे हा, प्रचंड प्रभावशाली ओबीसी नेते हा, सरकारमध्ये होते, बरोबर. सत्तेमध्ये होते. हो, आणि त्यावेळचे हे लालू मुलायम कर्पुरी ठाकूर साहेब हा, हे जे ओबीसी नेते मंत्रीपदावर होते, हा, त्यांनी असा कधीच विचार केला नाही हा, की आपण जर ओबीसीच्या कालेलकर आयोगाचा जर आग्रह धरला हा, तर आपलं मंत्रीपद चाललं जाईल, बरोबर, पुढच्या निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळणार नाही, बरोबर. असा त्यांनी कधीच विचार केला नाही. हा, आजचे मंत्री सातत्याने किंवा आजचे आमदार खासदार जे आहेत ओबीसी असतील, दलित असतील, हा, आदिवासी हा, असतील, हे सगळे दलित आदिवासी ओबीसी राजकीय नेते, हम्म, त्यांना मराठ्यांच्या पक्षाने जे काही पद दिलेलं असतं हम्म, 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 किंवा तिकीट दिलेलं असतं हा, किंवा ब्राह्मणांच्या पक्षाने तिकीट दिलेलं असतं, काहीतरी पद दिलेलं असतं, हा, हा, हा. तर ते पद जाऊ नये म्हणून ते समाजाला गहाण ठेवतात. अरे वा. समाजासाठी काहीच बोलत नाही, ना विधानसभेत बोलत, ना लोकसभेत बोलत. हा, कारण मी जर समाजासाठी काही बोलायला गेलो, हा, दलितांसाठी, ओबीसीसाठी, आदिवासींसाठी काही मी बोलायला गेलो, हा, तर पुढच्या निवडणुकीत माझा पक्ष मला तिकीटच देणार नाही, आमदारच होऊ देणार नाही, हा. मंत्री होऊ देणार नाही, हा. अशी भीती सातत्याने आत्ताच्या दलित आदिवासी ओबीसी नेत्यांमध्ये असते. हा, 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 आणि म्हणून ते समाजासाठी लढत नाही, बोलत नाही. हा. आता सध्या एकमेव हम्म, हम्म, अपवाद आहे, हा, तो म्हणजे भुजबळ साहेबांचा. बर. भुजबळ साहेबांनी कधीच पर्वा केली नाही हा, की मी ओबीसीसाठी लढतो आहे आणि माझं मंत्रीपद चाललं जाईल हा, किंवा पुढच्या तिकीटीत मला तिकीट मिळणार नाही, हा, अशी चिंता भुजबळ साहेबांनी कधीच केली नाही. बरोबर. आणि याउलट त्यांनी हा, जेव्हा ओबीसी महासभा सुरू केल्यात, हा, तर पहिली सभा जी अंबरनाथला झाली, एल्गार. एल्गार सभा, हा, त्या सभेमध्ये त्यांना सरकारच्या विरोधात बोलायचं होतं, बरोबर. की ज्या सरकारमध्ये ते मंत्री होते. हा, आणि मी ज्या सरकारमध्ये मंत्री आहे हम्म, त्या सरकारच्या विरोधात हम्म, मंत्रिपदावर राहून बोलणं हे नैतिकता ठरणार नाही. हम्म. म्हणून भुजबळ साहेबांनी केवळ नैतिकतेच्या कारणास्तव आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मग अंबडच्या सभेला ते जाऊन फक्त बोलले. जाहीर केलं नव्हतं. फक्त त्यांनी जाहीर केला नव्हता, हा वेगळा मुद्दा आहे, पण त्यांनी राजीनामा अंबडच्या सभेच्या आधीच दिलेला होता. बरोबर. ते तर त्यांनी तारखासहित ते दाखवलं त्यांनी. हम्म, हम्म. आलं लक्षात. मेन मुद्दा राहिला आपला हम्म. की तामिळनाडूमध्ये जे सत्ता कायम राहते, निरंतर आहे, आणि ते उत्तर भारतातली जी सत्ता होती ती गेली, ती कशामुळे असते? हा, तर उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये हा, मी तुम्हाला सांगितलं हा, की सगळं काही लाटेवर चालतं. हा, 1991-92ला जी काही मुस्लिम द्वेषाची लाट आली, हम्म, त्या लाटेला काही लोक हिंदुत्वाची लाट म्हणतात वगैरे वगैरे, हम्म, हम्म. तर ती तशी काही नव्हती. ती मुस्लिम द्वेषाची लाट होती, बरोबर. हा, की ज्याच्यामुळे हिंदू माणूस हम्म, हम्म. संघटित झाला, त्याचं ध्रुवीकरण झालं. बर. तर त्या मुस्लिम देशाच्या लाटेवर स्वार होऊन हम्म, भाजप हा मोठा पक्ष बनला. हम्म. आता याला मी एक मुद्दा तुम्हाला सांगतो, हा, महत्वाचा मुद्दा. महत्वाचा मुद्दा पाहिजे. मी काय सांगतो आहे हा, हा, की या लाटेचा परिणाम बिहारमध्ये झाला, उत्तर प्रदेशमध्ये झाला, लालू मुलायमच्या पक्षावर झाला, तामिळनाडूवर का झाला नाही? हा, हे मुद्दा महत्वाचा. या लाटेचा बरोबर. अगदी म्हणजे 1977च्या इंदिरा विरोधी लाटेचा परिणाम तामिळनाडूवर झाला नाही. बरोबर. कुठल्याच लाटेचा परिणाम तामिळनाडूच्या जनतेवर होत नाही. नाही. ते आपले ओबीसीचे जे पक्ष आहेत, डीएमके, एआयडीएमके, बरोबर. हे दोन्ही ओबीसीच्या पक्षाला तिथली सगळी जनता, दलित जनता, आदिवासी जनता, मुस्लिम जनता, ख्रिश्चन जनता, ही सगळी जनता, SC ST ओबीसी मधली सुद्धा, हा. ही सगळी आपल्या ओबीसी पक्षाला निष्ठावंत राहतात. नाही, मला म्हणण्याचा उद्देश काय तर ते का? आहे, निष्ठावंत राहतात हे बरोबर आहे. सगळ्या भारतात लाट येते, पण तामिळनाडूत लाट का येत नाही ह्याची फिलॉसॉफी काय? तेच मी त्या मुद्द्याकडे येतोय हा, त्या मुद्द्याकडे येतोय मी. हा, तर बघा, 1980 नंतर मंडल आयोग आला. हा, आता मंडल आयोग आल्यानंतर कालेलकर आयोग तर त्यांनी काढून टाकला, बरोबर. पण आता हे नवीन भूत मंडल आयोगाचं आता पुन्हा उभं राहिलंय. हा, तर मंडल आयोग हा पूर्ण देशभर जाणार, हम्म, ओबीसी जनता जागृत होणार, हम्म,
आणि मंडल आयोगाची लाट येऊ शकते. येऊ शकते. कारण बघा, जे सत्तेमध्ये असतात ते ऐतखाऊ असतात, ते अल्पसंख्य असतात संख्येने. अगदी तुम्ही ब्राह्मण म्हटलं तर संख्या तुम्हाला माहिती 3.5%. मराठा म्हटलं तर तुम्हाला माहिती 5-6%च्या वर नाही. हे अल्पसंख्य जे ऐतखाऊ जातींचं राज्य असतं त्याच्यामध्ये मराठा देशामध्ये त्यामध्ये हे या लोकांना सातत्याने आपली सत्ता जाण्याची भीती असते. आणि मंडल आयोगाच्यामुळे आपली सत्ता जाऊ शकते हे देशातल्या दिल्लीमधल्या ब्राह्मणी सत्ताधाऱ्यांना आणि राज्यामधल्या जाट पटेल मराठा सत्ताधाऱ्यांना वाटणं स्वाभाविकच होतं. कारण मंडल आयोग आला आणि लगेच पहिलं आंदोलन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने केलं. ते मिशावाले जे आपले कोणीतरी अण्णा होते, अण्णा पाटील म्हणून, त्यांनी काहीतरी मराठा महासंघ स्थापन केला आणि त्यांनी मंडल आयोगाच्या विरोधात, ओबीसीच्या विरोधात आंदोलन सुरू केलं 1981-82ला. त्याचप्रमाणे मंडल आयोग लागू झाला त्यावेळेस दिल्लीमधले जे काही ब्राह्मण होते सगळे, ते सगळे झाडून त्यांनी मंडल आयोगाच्या विरोधात आझाद मैदान, आपलं काय ते कुठलं रामलीला मैदानावर आंदोलन सुरू केलं आणि पूर्ण देशभर मंडल आयोगाच्या विरोधात वातावरण तयार केलं. तर मंडल आयोगाची लाट जर आली तर ओबीसी पक्ष पूर्ण देशभर पसरतील. लालू मुलायम सारखे ओबीसी नेते निर्माण मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण देशात निर्माण होतील आणि ते पूर्ण दिल्ली काबीज करतील, पूर्ण देश काबीज करतील, याच्यात त्यांना अजिबात शंका वाटत नव्हती. आणि मंडल आयोगाची लाट येऊ नये म्हणून मग त्यांनी राम मंदिराचा मुद्दा पुढे करून मुस्लिम द्वेषाची लाट पसरवली. आता त्यांना एक गोष्ट माहित होती की हा जो ओबीसी समाज आहे हा धर्मभोळा आहे, तो ब्राह्मणी संस्कृतीच्या खाली गुलाम आहे. आणि त्यामुळे आपण या भोळ्या ओबीसी समाजाला मंडल आयोगापासून तोडून त्याला आपण धार्मिक राजकारणामध्ये आणू शकतो, ही त्यांना गॅरंटी होती. बरोबर. आता मला एक सांगा की मग हे तामिळनाडूमध्ये का नाही झालं, बरोबर, बिहारमध्ये का झालं, उत्तर प्रदेशमध्ये का झालं? त्याचं कारण हे आहे की डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी समाजवादी राजकारण केलं, बरोबर, परंतु त्यांनी सांस्कृतिक राजकारण केलं नाही. का केलं नाही? त्याचं कारण हे होतं की डॉक्टर राम मनोहर लोहिया हे स्वतःच रामकृष्णाला देव मानत होते. रामकृष्णांना देव मानत होते, बरोबर, राम मनोहर लोहिया. त्यामुळे राम मंदिर आंदोलनाच्या विरोधात राम मनोहर लोहियांचे अनुयायी बोलूच शकत नव्हते, बरोबर. कारण राम मनोहर लोहियांनी कधीही ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात राजकारण केलं नाही. ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात ते कधीही बोलले नाहीत. उलट ब्राह्मणी संस्कृतीचं त्यांनी समर्थन केलं आणि केवळ सामाजिक मुद्दे घेऊन त्यांनी पक्ष उभे केले, ओबीसी नेते उभे केले, त्यांची सत्ता पण आणली. पण ती सत्ता ब्राह्मणी संस्कृतीच्या राजकारणामध्ये वाहून गेली. सांस्कृतिक ब्राह्मणी संस्कृतीच्या लाटेमध्ये, मुस्लिम द्वेषाच्या लाटेमध्ये लालू मुलायमची सत्ता वाहून गेली. पण तामिळनाडूची सत्ता का वाहून गेली नाही याचं कारण असं की स्वामी पेरियार यांनी सुरुवातीपासूनच, म्हणजे 1925 पासून त्यांनी काँग्रेसला जेव्हा लाथ मारली 1925ला, बरोबर, काँग्रेसला लाथ मारली, काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेत आणि स्वाभिमानी चळवळ चालवली. आणि स्वाभिमानी चळवळ म्हणजे काय? ब्राह्मणी संस्कृतीच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा आणि स्वाभिमानी व्हा, बरोबर. म्हणून त्यांनी ब्राह्मणी संस्कृतीचे जेवढे काही देव होते, जेवढ्या काही पुराण कथा होत्या, जेवढ्या काही भाकड कथा होत्या, याच्या विरोधात ते संपूर्ण तामिळनाडूमध्ये फिरलेत. तामिळनाडू म्हणजे केवळ तामिळनाडू नाही, मद्रास प्रांत होता ज्याच्यामध्ये केरळचा काही भाग, आंध्र कर्नाटकचा काही भाग येत होता. बरोबर. तर एवढ्या मोठ्या प्रचंड मोठ्या भूभागामध्ये स्वामी पेरियार पायाला भिंगरी लावून फिरलेत ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात. ते अध्यक्ष होते ना काँग्रेसचे? कोण? पेरियार. नाही, पेरियार हे काँग्रेसमध्ये जेव्हा होते तेव्हा ते खूप मोठमोठ्या उच्च पदावर त्यांनी भूषवलेले आहे. ते अध्यक्ष बी होते काही काळ तिकडे. नाही, त्याचे आणि महापालिकेचे अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष. हो. तर ते अध्यक्षही होते, महानगरपालिकेचेही ते अध्यक्ष होते. आणि त्यांचं
काँग्रेसमध्ये एवढं उच्च स्थान होतं हा. की त्यांना दक्षिणेकडचे महात्मा गांधी म्हटलं जायचं. अरे बाप. एवढा मोठा काँग्रेसमधला नेता हा. केवळ एका कारणासाठी काँग्रेसला लाथ मारतो. हा. ते कारण म्हणजे हा. दलित, आदिवासी, ख्रिश्चन, पारशी, मुस्लिम, हम्म. ओबीसी हम्म. या सगळ्या श्रमिक जातींना हा. त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे. बरोबर. काँग्रेसच्या प्रत्येक राष्ट्रीय अधिवेशनामध्ये हम्म. ते जेव्हा स्टेजवर उभं राहून बोलायचे हा. तेव्हा ते हा मुद्दा मांडायचे हा. की काँग्रेसने हा. दलित, आदिवासी, आता दलित म्हणजे त्या काळात दलित शब्द नव्हता, हो, हो. पण अस्पृश्य, शुद्र. अनटचेबल, हा. अनटचेबल शब्द होता. हा. त्या काळामध्ये ओबीसी शब्द नव्हता, हा. पण त्या काळातल्या ओबीसीना ब्राह्मणेतर म्हटलं जायचं. बरोबर. तर अस्पृश्य, आदिवासी, हा. ब्राह्मणेतर म्हणजे ओबीसी, हा. मुसलमान, ख्रिश्चन या सगळ्या श्रमिक जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे. हे काँग्रेसने हा ठराव मंजूर केला पाहिजे हा. असं म्हणून ते प्रत्येक राष्ट्रीय अधिवेशनात जायचे आणि मांडायचे. हा. पण त्यांच्या या प्रत्येक ठरावाला महात्मा गांधी विरोध करायचे, हा. टिळके विरोध करायचे, हा. आणि काँग्रेसमधले सगळे जे सर्वोच्च पदावर बसलेले जे होते ते सगळे ब्राह्मण होते. आणि सगळे काँग्रेसचे ब्राह्मण लोक, पटेल वगैरे सगळे. हा तेच आपले पटेल वगैरे, काय पटेल म्हणजे काय क्षत्रिय, हा. म्हणजे इकडचा मराठा तिकडचा पटेल. हा. 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 हा, तर हे सगळे विरोध करायचे. आणि म्हणून मग त्यांनी संतापात 1925च्या राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसचा राजीनामा दिला, काँग्रेसला लाथ मारली आणि स्वाभिमानी चळवळ सुरू केली, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट. म्हणजे ब्राह्मणी संस्कृतीपासून मुक्ती मिळवा आणि स्वाभिमानी बनवा. हा. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ब्राह्मणी संस्कृती मानतात, हा. जोपर्यंत तुम्ही ब्राह्मणांचे देवदेवता मानतात, हा. तोपर्यंत तुम्ही स्वाभिमानी होऊ शकत नाही, तुम्ही गुलामच राहणार. बरोबर. म्हणून मग स्वामी पेरियार यांनी ब्राह्मणांचा देव असलेला गणपती, हम्म. ब्राह्मणांची देवी असलेली सरस्वती, हम्म. ब्रह्मा, विष्णू, महेश नाही, हा. ब्रह्मा, विष्णू. हा. त्या काळामध्ये महेशचं ब्राह्मणीकरण एवढं झालेलं नव्हतं, हा. हा. कारण महेश म्हणजे शंकर महादेव, हा. महेश म्हणजे महादेव. हा. आणि हे आदिवासी महापुरुष होता. विष्णू नाही, ब्रह्मा विष्णू हे काल्पनिक आहे, हा. परंतु महादेव हे हा. प्रत्यक्ष घडून गेलेले महापुरुष. बरोबर. आपल्या. आणि ते आदिवासी मधले होते, बरोबर. ते आदिवासी होते हा. आणि नेहमी स्मशानात राहायचे. हा. 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 त्यामुळे ते श्रमिक जातीतून आलेले होते, हा. हा. म्हणजे ब्राह्मणांच्या दृष्टीने शूद्र अतिशूद्र. ठीक. तर ते म्हणून मग स्वामी पेरियार ब्रह्मा, विष्णू, सरस्वती, गणपती हा. हे सगळे जे ब्राह्मणांचे देव होते, हा. हा. या सगळ्यांच्या विरोधात भाषणं केली. भाषण करण्याच्या आधी ते भर चौकामध्ये हा. या सगळ्या ब्राह्मणांच्या देवी देवतांचे फोटो ठेवायचे, हा. त्यांना चपला हाणायचे, जोडे हाणायचे आणि सांगायचे लोकांना, जनतेला, की या ब्राह्मणांच्या देवी देवतांना मी जोडे मारतो आहे, हम्म. माझं काहीच नुकसान होत नाही, तुमचं बी होणार नाही. उद्घाटन. आणि मग लोक पण यायचे आणि जोडे मारून मग ते भाषण ऐकायचे. वा. वा. अशा पद्धतीने, क्रांतिकारक पद्धतीने हा. हा. त्यांनी पूर्ण तामिळनाडूमध्ये प्रबोधन केलं. हा. हा. आणि त्या प्रबोधनाच्या जोरावर त्यांचं जे काही डीएमके, हा. बेसिक मुन्नेत्र कळगम, सांस्कृतिक फरक हा बेसिक फरक आहे. कोणता मोबाईल, सांस्कृतिक फरक हा बेसिक फरक आहे. कोणता मोबाईल वाजतोय? वाजू द्या, कोणता द्या. इथं कसं काय वाजतंय? इथं काय माहिती, तुमचंच येतो. नाही, माझ्या इथे शोभा. हा. ठीक आहे. हा. ठीक आहे. हा, तर महत्वाचा मुद्दा असा आहे हा. की हा. ब्राह्मी हा. ब्राह्मी देवी देवता. तर तामिळनाडूमधलं जे काही राजकारण आहे हा. हा. ते अब्राह्मणी संस्कृतीवर अगदी मजबूत आणि पक्क उभं आहे. त्यामुळे ब्राह्मणी संघटनांची लाट किंवा ब्राह्मणी, नंतर बोल. हा. इथं कसं काय त्याला जोडलेला ते पण. हो, ते बंद करा. हा. बोला. तर ब्राह्मणी
हा संस्कृतीचं जे राजकारण तामिळनाडूमधून स्वामी पेरियार यांनी पूर्णपणे नष्ट करून टाकलं. हा हा आणि सगळी जी काही शूद्र अतिशूद्र जनता आहे, श्रमिक जाती आहे, म्हणजे या श्रमिक जाती मेन मुद्दा जो आहे तो मुद्दा आहे सांस्कृतिक पाया त्यांचा मजबूत होता आणि आणि उत्तर भारतातला सांस्कृतिक पाया नव्हता. उत्तर भारतामध्ये सांस्कृतिक पायाच नव्हता. हा त्यामुळे तिथले जे राजकीय पक्ष, जे ओबीसीचे पक्ष होते, ब्राह्मणावर आधारित संस्कृती त्यांची, ते त्या ब्राह्मणी लाटेमध्ये, हिंदू मुस्लिम देशाच्या लाटेमध्ये वाहून गेलेत, पण तामिळनाडू वाहून गेलं नाही. हे सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. हा, तर मला दुसरं एक विचारायचं आपल्याला की तामिळनाडू मधले जे आपले स्वामी पेरियार होते त्यांनी फुले आंबेडकर हा विचार स्वीकारलेला होता. हा परंतु आपल्या महाराष्ट्रातच फुले आंबेडकर जो विचार होता तो सत्यशोधक समाजाने स्वीकारलेला होता आणि त्याचे अध्यक्ष आपले जे होते जे जवळकर. हा म्हणजे महाराष्ट्रातली परिस्थिती आणि तामिळनाडूतली परिस्थिती ही उलटी कशी काय झाली तेवढं जरा सांगा. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला अण्णा. हा की जे तामिळनाडूमध्ये झालं हा ते महाराष्ट्रात होऊ शकलं असतं. विचार तेच होते, वेळही तीच होती, काळही तोच होता आणि विचारही तेच होते. हा फक्त त्या विचारांशी जोडलेले अनुयायी जे होते हा 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 ते अप्रामाणिक होते महाराष्ट्रातले, बर बर, सत्तेचे लालची होते. हा परंतु तामिळनाडूमधले जे अनुयायी होते हा तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या विचारांचे, पेरियार म्हणजे स्वामी पेरियार, हा यांनी सत्तेला लाथ मारली, हा काँग्रेसला लाथ मारली आणि इथल्या- स्वतंत्र आपलं अब्राह्मणी संस्कृतीचं राजकारण उभं केलं. इथल्या जयदेव जवळकरांनी काय केलं? आणि इथले जे महाराष्ट्रातले जयदेव जवळकर जे होते अनुयायी हा तात्यासाहेब महात्मा फुलेंचे, हा हे गद्दार निघालेत. हा त्यांनी व्यक्तिगत आणि जातीगत स्वार्थासाठी हा ते सत्यशोधक चळवळ त्यांनी वापरून घेतली. हा बघा, मी तुम्हाला उदाहरण देतो की सत्यशोधक चळवळ कशात विलीन केली? हा तेच सांगतो पुढे. हा बघा, जेव्हा मॉन्टेग्यू आणि चेम्सफर्डच्या योजना आल्यात, सुधारणा, हा हा मॉन्टेग्यू आणि चेम्सफर्डच्या सुधारणा म्हणजे बरोबर, भारतीय जनतेला प्रतिनिधी असेंब्ली निर्माण होऊ शकते आणि त्या असेंब्लीमध्ये म्हणजे जसं महाराष्ट्र राज्याची विधानसभा आहे, हो अशी वेगवेगळ्या प्रांतांची असेंब्ली निर्माण करायची हा आणि त्यांना मर्यादित स्वरूपात सत्ता द्यायची. बरोबर बरोबर, आमदार निवडून आणायचे, खासदार निवडून आणायचे आणि त्यांना मंत्रिपद द्यायची, त्यांच्या हातात सत्ता द्यायची, त्यांच्या हातात काही प्रमाणात सरकारची तिजोरी द्यायची. बरोबर बरोबर, फक्त एक सत्तेचा एक तो फार मोठा तुकडा होता हा 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 की जो इंग्रजांनी भारतीय जनतेला दिलेला होता. चालू केला. हा 1918 पासून. हा तर त्यावेळेस मग निवडणुका आल्यात, हा 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 पहिल्यांदा मोठ्या निवडणुका आल्यात हा हा आणि या निवडणुकांमधून जो आमदार बनेल हा हा तो मंत्री होण्याची शक्यता आणि त्याच्या हातात सत्ता येईल आणि सरकारची तिजोरी येईल आपल्या हातात हा आणि मग प्रतिष्ठाही मिळते, सन्मानही मिळेल वगैरे वगैरे. हा हा तर असेंब्लीमध्ये निवडून जाण्यासाठी हा मग चढाओढ निर्माण झाली. चढाओढ निर्माण झाली. तर त्यावेळेस मराठा समाजाच्या काही नेत्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितलं की काँग्रेसच्या माध्यमातून ब्राह्मणांचं वर्चस्व आहे देशाच्या राजकारणावर आणि ब्राह्मणांचं वर्चस्व असल्यामुळे मराठा समाजाचे लोक निवडून येऊ शकत नाहीत असेंब्लीमध्ये, म्हणून तुम्ही आम्हाला मराठा समाजाला निवडून येण्यासाठी आरक्षण द्या, आमच्यासाठी राखीव मतदारसंघ ठेवा, असा अर्ज केला. त्यांनी मराठा लीग नावाची संघटना स्थापन केली होती. परंतु तेवढ्यावर त्यांची काही डाळ शिजली नाही, त्यांना सत्तेत काही जाता आलं नाही. मग मराठ्यांनी असा विचार केला की काँग्रेसच्या माध्यमातून ब्राह्मणांचं वर्चस्व वाढलेलं आहे, परंतु आपल्याजवळ तर कुठलीच संघटना नाही वर्चस्व वाढवण्यासाठी, म्हणून मग आपल्याला पण असं काहीतरी केलं पाहिजे की आपलं मराठ्यांचं वजन वाढलं पाहिजे. तर त्या काळामध्ये जशी काँग्रेस मजबूत होती, काँग्रेस प्रभावशाली होती, तेवढ्याच प्रमाणामध्ये सत्यशोधक चळवळ पण प्रभावशाली होती. तर मराठ्यांनी असा विचार केला की सत्यशोधक चळवळ ही काँग्रेसच्या विरोधात आहे,
आपण सत्यशोधक चळवळीवर कब्जा मिळवूया, सत्यशोधक चळवळीमुळे आपलं वजन वाढेल राजकीय सामाजिक, आणि मग आपण निवडणुका लढवून मग आपण सत्तेमध्ये जाऊ. बरोबर. म्हणून ते सगळे मॅक्झिमम मराठे सत्यशोधक चळवळीत गेलेत. त्या चळवळीचं रूपांतर त्यांनी ब्राह्मणेतर पक्षात केलं. बघा, म्हणजे सत्यशोधक चळवळ ही सामाजिक क्रांतिकारक, यांचा उद्देश होता राजकीय. त्यामुळे सत्यशोधक चळवळीत राहून निवडणुका लढवता येणार नाहीत. म्हणून मग सत्यशोधक चळवळीचं रूपांतर त्यांनी ब्राह्मणेतर पक्षात केलं. ब्राह्मणेतर पक्षातर्फे निवडणुका लढवायला लागलेत. काही लोक आमदार व्हायला लागलेत. परंतु नुसतं आमदार होऊन काय उपयोग? सत्ता तर काँग्रेसची येते आणि ते आपल्याला मंत्रिपद देणार नाहीत, कारण आपण वेगळ्या पक्षात आहोत. म्हणून मग ब्राह्मणेतर पक्षातल्या मराठ्यांनी असा विचार केला की जर आपल्याला सत्ता मिळवायची असेल तर आपल्याला काँग्रेसमध्ये शिरावं लागेल. ब्राह्मणेतर पक्षाला लाथ मारावी लागेल, सत्यशोधक विचारांना लाथ मारावी लागेल आणि आपल्याला काँग्रेसमध्ये जाऊन मंत्रिपदं, सत्तापदं वगैरे वगैरे मिळवता येतील. आणि म्हणून या मराठा नेत्यांनी जवळकर नाही पण जेदे वगैरे लोकांनी, त्याच्यामध्ये शरद पवारांचे वडील पण येतात, गोविंदराव पवार वगैरे, या सगळ्या लोकांनी ब्राह्मणेतर पक्ष सोडला, सत्यशोधक विचार सोडलेत आणि ब्राह्मणी विचार घेऊन ते गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात गेले. आणि अशा प्रकारे सत्यशोधक चळवळ त्यांनी विक्रीला काढली सत्तेच्या बदल्यात. त्या बदल्यात त्यांना सत्ता मिळाली. आज मराठा म्हणजे राज्यात सत्ताधारी आहेत, 60-70 वर्षापासून मराठा सत्ताधारी आहेत. त्याचं एकमेव कारण हे आहे की त्यांनी सत्यशोधक चळवळ ब्राह्मणांकडे गहाण टाकलेली आहे. म्हणजे आपल्याकडे चळवळ जे होते ते 1873 ला स्थापन झाली आणि पेरियारनं स्थापन केली ती 1925 ला. परंतु आपली चळवळ ही काँग्रेसमध्ये विलीन झाली आणि त्यांनी काँग्रेसला लाथ मारून वेगळी चळवळ उभा केली. हा फरक, नाहीतर महाराष्ट्र त्याच्यापेक्षा पुढे गेला असता. आज महाराष्ट्र कुठल्या कुठे गेला असता? महाराष्ट्राचे लोक तुम्हाला दिल्लीत दिसले असते सगळे प्रधानमंत्री म्हणून. बरोबर. महाराष्ट्रातले लोक अगदी शरद पवार सुद्धा प्रधानमंत्री होऊ शकले असते जर त्यांच्या वडिलांनी सत्यशोधक चळवळीशी एकनिष्ठता दाखवली असती तर. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी तात्यासाहेब महात्मा फुलेंचे क्रांतिकारक विचार विक्रीस काढलेत, गहाण टाकलेत. आणि तिकडे तामिळनाडूमध्ये स्वामी पेरियार यांनी तात्यासाहेब महात्मा फुलेंचे विचार स्वीकारलेत, काँग्रेसला लाथ मारली, सत्तेला लाथ मारली, स्वतंत्र संघटन उभं केलं, पक्ष उभा केला. आणि आज तिथे जवळजवळ 55 ते 60 वर्षापासून 1967 सालापासून तर आजपर्यंत तिथे ओबीसींच्या नेतृत्वाखालच्या डीएमके किंवा AIDMK पक्षाचं सरकार असतं. 55-60 वर्षामध्ये तिथे एकही जातीय दंगल, धार्मिक दंगल झालेली नाही. तिथे ब्राह्मण वगळता सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळतं. दंगल का झाले नाही? दंगल का होत नाही याचं कारण असं की ओबीसींच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाची सत्ता आल्यानंतर किंवा AIDMK पक्षाची सत्ता आल्यानंतर तिथे काँग्रेस खतम झाली, तामिळनाडूमधून जनसंघ खतम झाला, विश्व हिंदू परिषद वगैरे, हिंदू महासभा वगैरे हे सगळे तामिळनाडूमधून खतम झाले. आणि दंगल करणारे पक्षच जर खतम झाले असतील तामिळनाडूमधून, दंगल होईल कशी? तिथे ब्राह्मण नाही का? आता ब्राह्मण लोक आहेत पण ब्राह्मणांचे पक्ष, ब्राह्मणांच्या संघटना तिथे नाहीत की ज्या संघटना दंगल निर्माण करतात. जाती दंगल, धार्मिक दंगल, RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हे काय? हे दंगली निर्माण करण्यासाठी मोठा आरोप करता तुम्ही. फार मोठा आरोप आहे. काय सगळ्या लोकांना हे सगळं जनरल माहित आहे. खरं या दंगली न होण्याचं कारण दंगली करणारे पक्ष आणि दंगली करणारे संघटना तामिळनाडूच्या जनतेने तामिळनाडूमधून हद्दपार करून टाकलेले आहेत. आणि पुढचे 500 वर्ष हे पक्ष तिथे राज्य करू शकणार नाही. अभिनंदन करायला पाहिजे त्यांचं. तर तिथे जाती दंगली, धार्मिक दंगली का होत नाही? सगळ्या जाती धर्मांना न्याय मिळतो, लोकसंख्येच्या प्रमाणात सवलती मिळतात, बरोबर. सरकारी तिजोरीमधील पैसे हे त्यांच्या त्या समाज घटकाच्या हेडवर खर्च होतात. सगळ्यांना जर समान न्याय मिळत असेल तर कोण कोणाच्या विरोधात कशाला दंगल करेल? साधी गोष्ट आहे. तर नंतर सर्वांना ब्राह्मणी संस्कृतीपासून मुक्ती देण्याचा प्रयत्न कायम चालू असतो, तो बंद नाही होत. तो बघा तुम्ही स्टॅलिन मुख्यमंत्री झालेत,
आणि त्यांनी पहिला कायदा काय केला, हा स्टॅलिन मुख्यमंत्री झालेत, पहिला कायदा केला हा हिंदू मंदिरांमधून ब्राह्मण पुजाऱ्यांची हकालपट्टी. हकालपट्टी हकालपट्टी ती कशी काय करता येते ती करता येते. मग? कायदाच करून टाकला अरे वा. की हिंदू मंदिरांमध्ये जे पुजारी असतील हा ते सरकारी नियमानुसार, हा सरकारी वेतन श्रेणीनुसार हा SC ST OBC आणि ओपन मधून नियुक्त केले जातील. अरे वा वा वा. आरक्षणाप्रमाणे हा त्यांना सरकारची वेतन श्रेणी मिळते, हा पगार मिळतो. कनिष्ठ पुजारी, वरिष्ठ पुजारी, हा. वरिष्ठ अधिकारी पुजारी अरे असे त्यांना पगार मिळतात श्रेणीप्रमाणे. हो. त्यामुळे जो ब्राह्मण आधी मंदिरात बसत होता पुजारी म्हणून, हा 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 तो मंदिरात बसून देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने हा. अंधश्रद्धा पसरवायचं काम करायचं. अरे बापरे. की तुम्हाला शनी लागलेला आहे, हा मग तुम्हाला सत्यनारायणची पूजा करावं लागेल, हा तुम्हाला अमुक विधी करावं लागेल, तुमचा मुलगा नापास होतो ना, मग त्याला तुम्ही अशी विधी करा, मला दक्षिणा द्या आणि विधी करा. अशा अंधश्रद्धा ते जाणीवपूर्वक तामिळनाडूमध्ये हद्दपार झाल्या. ते सगळं आता हद्दपार झालं. बरं आता मला सांगा, आता हे सगळं आता जवळजवळ मला जवळजवळ समजण्यासारखं आहे, लोकांना हे सगळं समजलंय. बऱ्याच दिवसापासून हे मला तुमच्या तोंडनं मला ऐकायचं होतं. मी बरंच ऐकलं होतं तामिळनाडू बद्दल, परंतु तुमच्या तोंडनं मला ऐकायचं होतं. तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाने किंवा आपल्या भुजबळ साहेबांनी काय केलं पाहिजे, किंवा पडळकर असतील यांनी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? की गोपीचंद पडळकरला सुद्धा मंत्रिपद मिळालं नाही, तो सुद्धा लढवया आहे. या दोघाला पण दिलं नाही. 2च दिवसापूर्वी ते परवाच्या ह्याला मार्कडवाडीमध्ये ते भाषण केलं होतं आमच्या पडळकर साहेबांनी, तर त्याचंही मंत्रिपद त्यामुळे गेलं असं म्हणतात लोक. तर यात किती तथ्य आहे आणि मग काय केलं पाहिजे या दोघांनी, किंवा आपल्या ओबीसी समाजाने काय केलं पाहिजे? थोडक्यात मला जरा ज्वलंत प्रश्न आहे, ह्याच्यावर सांगा. नाही बघा, हा मुद्दा फार कटू आहे हा आणि कटू बोललं की लोकांना राग येत असतो. हा 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 परंतु मी त्याची कधीच पर्वा केली नाही. हा हा मी सातत्याने सत्याच्या बाजूनेच बोलत राहतो. हा त्याच्यामुळे माझे जवळचे लोकही दुखावतात हा आणि जातीचे नेतेही दुरावतात, हा नाराज होतात. हा परंतु परखड कोणीतरी मांडलं पाहिजे. बरं. मी तात्यासाहेब महात्मा फुलेंचा अनुयायी असल्यामुळे हा ज्याप्रमाणे तात्यासाहेब महात्मा फुलेंनी बापाची पर्वा केली नाही, हा बापाची पर्वा केली नाही, घर सोडलं, बापालाही सोडलं, बरं बरं बरं. बापाची पर्वा न करणारा तात्यासाहेब महात्मा फुले, आलं लक्षात आलं. त्याचा मी अनुयायी. हा हा त्यामुळे मी माझ्या बापाची कधी पर्वा करणार नाही हा आणि माझ्या नेत्याची पर्वा करणार नाही हा आणि माझ्या नातेवाईकांची पर्वा करणार नाही. त्यामुळे मी नेहमी सत्य बोलत असतो आणि त्याचं वाईट वाटत असतं लोकांना. तर महाराष्ट्रामध्ये ही एक खूप चांगली सुवर्ण संधी आलेली आहे. हा सुवर्ण संधी म्हणतोय मी. जेव्हा लक्षात एखादी संधी जर आली, हा त्या संधीचा योग्य जर तुम्ही वापर केला नाही तर ती ऐतिहासिकदृष्ट्या फार मोठी चूक ठरते. चूक नाही, गुन्हा. हा गुन्हा ठरतो आणि त्या गुन्ह्याला शिक्षा नाहीये. मग त्या गुन्ह्याला शिक्षा नाहीये. मग तुम्ही गुन्हेगार म्हणून कसं आहे, शिक्षा झाली की तो गुन्हेगार त्या गुन्ह्याच्या पापातून मुक्त होतो. की मी शिक्षा भोगली आहे, मी आता त्या गुन्ह्यातून मुक्त झालो. परंतु सामाजिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या एखादी संधी चालून आलेली आहे आणि त्या संधीचा जर तुम्ही योग्य फायदा घेतला नाही, योग्य वापर केला नाही, तर तुम्ही गुन्हेगार होतात आणि तुम्हाला त्या गुन्ह्यातून मुक्त होण्यासाठी कधी शिक्षा मिळत नाही. तुम्ही कायम तुमच्या कपड्यावर गुन्हेगार म्हणूनच शिक्का असतो. इतिहास काळामध्ये इतिहासात तुमच्या कपड्यावर कोणता शिक्का मारून घ्यायचा आहे, सामाजिक गुन्हेगार म्हणून की सामाजिक मुक्तीदाता म्हणून, हे तुम्ही ठरवा. आज योग्य संधी आलेली आहे, योग्य संधी आलेली आहे. वास्तविक ही संधी गुन्हेगार व्हायचं नाही, काय करायला लागेल तेच मी म्हणतोय. 1991 साली मंडल आयोग लागू झाल्यानंतर पूर्ण देशभर जे मंडल आयोगाचं वातावरण निर्माण झालं होतं, ओबीसी मोठ्या प्रमाणात जागृत झाला होता आणि ओबीसींचा पक्ष स्थापन करण्याची योग्य संधी 1991 साली आलेली होती. त्या संधीचा सदुपयोग अखिलेश मुलायमने केला, लालूने केला आणि त्यांचे पक्ष स्थापन झाले, ते सत्तेत आले. बरोबर. कारण त्यांनी योग्य वेळेस योग्य संधीचा फायदा करून घेतला. पण त्यावेळेस आपल्या भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडली, मंडल आयोग विरोधी पक्ष सोडला
परंतु त्या काळामध्ये खरी संधी होती स्वतंत्र ओबीसी पक्ष उभं करण्याची. त्या संधीचा भुजबळ साहेबांनी फायदा घेतला नाही आणि म्हणून आज त्यांच्यावर ही जी काही हीन वेळ आलेली आहे अपमान करून घेण्याची, हीन वागणूक त्यांना मिळते. आता जी काही त्यांना भुजबळ साहेबांना हीन वागणूक मिळते ती त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून समजा की 1991 साली तुम्ही योग्य संधीचा योग्य उपयोग करून घेतला नाही, बाहेर पडल्यावर दुसरा पक्ष स्थापन करायला पाहिजे होता, ओबीसीचा पक्ष स्थापन केला नाही. हा फार मोठा गुन्हा भुजबळ साहेबांनी त्या काळी केला आणि त्याची शिक्षा म्हणून ते आता आज विजनवासात आहेत. विजनवासात आहे आणि अत्यंत अपमानास्पद स्थितीमध्ये ते कधी इकडे जात, कधी तिकडे जा, कधी याच्याकडे माग त्याच्याकडे माग, म्हणजे जिथं स्वतःला मालक होण्याची संधी होती ती तुम्ही साधली नाही. म्हणून आता तुम्ही नोकर म्हणून घरोघर दारोदारी भीक मागत फिरतायत. याला कोण जबाबदार? तुम्ही स्वतःच जबाबदार. याला तुम्ही स्वतःच जबाबदार. आता पुन्हा एकदा मी भुजबळ साहेबांना सांगतोय की आता पुन्हा एकदा सुवर्ण संधी आलेली आहे. बघा, काही जरी मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी किंमत चुकवावी लागते. बरोबर. आणि ती आयुष्यात तुम्ही ती किंमत चुकवलेली आहे. किंमत चुकवण्यामध्ये तुम्ही कुठेही मागे पडलेले नाही भुजबळ साहेब. तुम्ही 3.5 वर्ष जेलमध्ये होते. का होते? कारण तुम्ही ओबीसी जनगणनेची मागणी केली होती आणि पूर्ण देशभर लाखांचे मेळावे घेऊन ओबीसी जनजागृती केली म्हणून तुम्हाला शिक्षा म्हणून 3.5 वर्ष जेलमध्ये ठेवण्यात आले. राष्ट्रीय नेते झाले होते तुम्ही. राष्ट्रीय नेते झाले होते. बरोबर. मुंडे साहेबांना मृत्यूची शिक्षा का दिली? कारण मुंडे साहेबांनी लोकसभेत उभं राहून 1 तास ओबीसी जनगणनेच्या बाजूने बोललेत आणि 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 मुख्यतः म्हणजे RSS बीजेपीच्या भूमिकेविरोधात बोललेत, स्वतःच्या पक्षाच्या विरोधात बोललेत मुंडे साहेब लोकसभेत उभे राहून. म्हणून त्यांना ती बी शिक्षा मिळाली आणि त्यांनी ते दिलं योगदान. आता मारून टाका काही. भुजबळ साहेब पण त्यांच्या पक्षाच्या विरोधातच बोललेत. मी तेच म्हणतो की भुजबळ साहेबांमध्ये तेवढं सामर्थ्य आहे जे मुंडे साहेबांमध्ये होतं ते भुजबळ साहेबांमध्ये तर अनेक पटीने आहे. कारण मुंडे साहेब हे भुजबळ साहेबांना नेता मानत होते. त्यामुळे नेत्याकडे तर जास्तच असणार हिंमत आणि ती आहे. तर वय झालं आहे आणि आता मी काही करू शकत नाही, मी आता नाउमेद झालोय, ही कारणं सांगितली तर तो फार मोठा गुन्हा ठरेल आणि या गुन्ह्याला शिक्षा नाही. इतिहासामध्ये तुमच्या कपाळावर कायमस्वरूपी सामाजिक गुन्हेगार म्हणून तुमच्यावर शिक्का मारला जाईल. संधीचं सोनं केलं पाहिजे. सोनं करा. तुम्हाला जेलची भीती वाटते सांगा, टाका जेलमध्ये. मला काय हरकत नाही, टाका जेलमध्ये. आज ओबीसी मध्ये एवढी जनजागृती झालेली आहे की ही ओबीसी जनता तुम्हाला जेलमध्ये जरी टाकलं तर त्याचं उट्ट काढल्याशिवाय राहणार नाही ओबीसी जनता. तुमचं मंत्रिपद गेलं तर लोक किती जमतात, मोठ्या प्रमाणात आक्रमक होतात. केवळ मंत्रिपद गेलं तर. उद्या जर तुम्हाला जेलमध्ये टाकलं तर पूर्ण भारतभर काय होईल याचा विचार करा. आणि सर्वात जास्त या ज्या ऐकखाऊ जाती असतात, ज्या सत्तेमध्ये असतात, त्या अल्पसंख्य असतात, त्या बहुसंख्य समाजाला नेहमी घाबरतात. आणि जागृत बहुसंख्य ओबीसी समाजाला तर ते घाबरतातच घाबरतात. त्यामुळे भुजबळ साहेबांनी थोडी हिंमत करावी, जेलची भीती काढून टाकावी आणि काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी थोडाफार त्याग करावाच लागतो. तो त्याग करण्याची साहेबांनी तयारी ठेवलेली आहे. फक्त त्यांनी पाऊल उचललं पाहिजे. आता परवाच जे मिटिंग झाली भुजबळ साहेबांना, आपले फडणवीस साहेब मुख्यमंत्री त्यांच्याकडे जाऊन त्यांची काहीतरी मिटिंग झाली, त्याच्याबरोबर समीर भाऊ पण होते आणि त्यांनी आता एक 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंतीचा कार्यक्रम आपल्या दरवर्षी नायगावला असतो. तो कार्यक्रम तिथं आहे. त्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून ते सगळे एकत्र येणार आहेत. तर त्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुलेंच्या थोडं 2 मिनिटं त्यांचाही महत्व सांगावं आणि आपल्या त्या जयंतीच्या दिवशी काय पण करावं का भुजबळ साहेबांनी, त्याबद्दल जरा सांगावं मला. तेच मी म्हणतो की भुजबळ साहेबांनी आता एखादं निमित्त साधावं आणि घोषणा करावी की ओबीसीचं स्वतंत्र राजकारण आम्ही उभं करतो. परंतु आता ते जे काही करतायत याच्यात त्यांचा स्वतःचा अपमान नाही, सगळ्या ओबीसी समाजाचा अपमान आहे. की मराठा शरद पवारने अन्याय केला म्हणून मराठा अजित पवारकडे न्याय मागायला जायचं आणि मराठा अजित पवारने अन्याय केला म्हणून ब्राह्मण फडणवीसकडे जायचं.
तर हे जे काही त्यांचं चिलीम तंबाखूचं राजकारण चालू आहे, तर हे चिलीम तंबाखूचं राजकारण त्यांनी आता बंद करावं आणि ओबीसीचा जो काही अपमान आता होतोय तो थांबवावा आणि ओबीसीचं स्वतंत्र राजकारण उभं करून लालू मुलायम सारखं आणि स्वामी पेरियार सारखं थोडं खंबीर व्हायला पाहिजे. इतिहासामध्ये तुमचं नाव निश्चितच एक क्रांतिकारक म्हणून तुमचं नाव नोंदलं जाईल. म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी काहीतरी घोषणा, म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनानिमित्ताने एखाद्या नव्या राजकारणाला जन्म द्या. कारण 1 जानेवारीला सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी देशातील पहिली मुलींची शाळा चालू केली. ती सुद्धा 1 जानेवारी आता उद्या आहेच आणि तिथं सुद्धा स्मारक आता शासनाने केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. तर त्या दिवशी किंवा 3 जानेवारीला अशा काही घोषणा करायला म्हणजे म्हणजे तुम्ही जरा ठामपणे जनतेलाही सांगा, का आव्हान करा जनतेला, काय केलं पाहिजे जनतेनं. नाही, माझं संपूर्ण बहुजन जनतेलाच म्हणजे एकूणच माझं एक आव्हान आहे की जातीपातीचं राजकारण बंद करा किंवा आरक्षणावरून जे काही संघर्ष चालू आहेत, आम्हाला इकडे टाका, आम्हाला तिकडे त्या कॅटेगरीत टाका, आम्हाला आदिवासी करा, आम्हाला एससी करा, आम्हाला ओबीसी करा, हे जे काही क्षुद्र असं राजकारण आहे की ज्या क्षुद्र राजकारणामध्ये आमच्यासारख्या माणसांना ओढलं जात असतं, नाईलाज असतो, ओढलं जात असतं. कारण जे आहे हातातलं ते वाचवण्यासाठी तर लढावंच लागतं. परंतु एक क्षुद्र राजकारण आहे, अत्यंत वाईट राजकारण आहे आणि हे ब्राह्मणांना फायदेशीर राजकारण आहे. तुम्ही बघितलं असेल ओबीसी मराठा संघर्षामध्ये भाजपला फायदा झाला. बरोबर. आता याच्यापेक्षा आणखी कोणता मोठा पुरावा पाहिजे तुम्हाला? त्यामुळे हे क्षुद्र राजकारण बंद करावं आणि जर सगळ्याच जाती धर्माला न्याय मिळायला पाहिजे असेल, मी सगळ्याच जाती धर्म म्हणतो, त्याच्यात ब्राह्मण पण वगळत नाही मी. कारण तामिळनाडूमध्ये ब्राह्मण समाजाला, ब्राह्मण जातीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण नाही मिळत, पण तेवढ्या जागा त्यांना मिळतात आणि तेवढ्याच जागा त्यांना मिळायला पाहिजेत. म्हणून सरकारी यंत्रणा डोळ्यात तेल घालून पाहत असते की ओबीसी ब्राह्मणांना त्यांच्या 3.5% जागा मिळतात की नाही. जर कमी मिळालं असेल तर त्यांना लगेच भरपाई करून दिली जाते. बरोबर. म्हणजे तामिळनाडूचं ओबीसी सरकार जे दलित, आदिवासी आणि मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या पाठिंब्यावर उभं आहे, ओबीसीचं सरकार, ते ओबीसी पक्षाचं सरकार तिथे ब्राह्मणांवर सुद्धा अन्याय होऊ देत नाही. तर विचार करा, महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारे जर आपलं सत्ता आली आपल्या पक्षाची ओबीसी राजकारणाच्या माध्यमातून, तर ओबीसी मुख्यमंत्री, ओबीसी सरकार हे मराठा समाजावर सुद्धा अन्याय होऊ देणार नाही. म्हणून मी मराठ्यांना वारंवार आवाहन करत असतो की मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात, तर त्यांनी ओबीसी पक्षाचा ओबीसी मुख्यमंत्री व्हायची वाट बघायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला ब्राह्मण मुख्यमंत्री कधीच आरक्षण देणार नाही. दिलं तर ते सुप्रीम कोर्टात निश्चित खतम होणार. बरोबर. तुम्हाला मराठा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणने आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तेही खतम झालं. ब्राह्मण मुख्यमंत्री फडणवीसने तुम्हाला आरक्षण देण्यासाठी केलं, ते आरक्षणही खतम झालं. आता शिंदेचं बी टिकणार नाही हे सगळ्यांना माहित आहे. पण तामिळनाडूचं टिकतं आहे. तामिळनाडूच्या ओबीसी पक्षाने, ओबीसी मुख्यमंत्र्याने जे आरक्षण तिथल्या ख्रिश्चन, मुस्लिम, पारसी, शीख आणि इतर जे काही अल्पसंख्य आहेत आणि तिथले काही स्वतःला तथाकथित क्षत्रिय म्हणवणाऱ्या ज्या काही जाती आहेत, या जातींना आरक्षण आजही मिळतंय. त्याला सुप्रीम कोर्टात कुणीच चॅलेंज करू शकत नाही. शेड्यूल 9 खाली बरोबर. 70% 69% आरक्षण आहे. त्यामुळे तुम्हाला हमखास कायमस्वरूपी मजबूतीचं आरक्षण पाहिजे असेल, सत्ता पाहिजे असेल, न्याय पाहिजे असेल, तर ओबीसी पक्षाच्या नेतृत्वाखाली ओबीसी पक्षाची सत्ता महाराष्ट्रात आली पाहिजे. जात न्याय जनगणनेचं काय? जात न्याय जनगणना तर ओबीसी पक्ष असला तर होणार म्हणजे होणार. नितीश कुमारांनी घेतली की नाही? नितीश कुमार ओबीसी जनगणना का घेऊ शकले? कारण ते ओबीसी होते. ओबीसी पक्षाचे ओबीसी मुख्यमंत्री, ओबीसी पक्षाचा ओबीसी मुख्यमंत्रीच हे करू शकतो. दुसऱ्या कुठल्याही जातीचा नेता जनगणना करू शकत नाही किंवा ब्राह्मणांना मंदिरांमधून हाकलू शकत नाही किंवा मुस्लिमांना आरक्षण देऊ शकत नाही, मराठ्यांनाही आरक्षण देऊ शकत नाही. फक्त ओबीसी पक्षाचा ओबीसी मुख्यमंत्रीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो आणि सगळ्या प्रकारची क्रांतिकारक पुरोगामी तत्व जी आहेत ती राबवू शकतो आपल्या राज्यात.
आता येत्या 25 तारखेपासून म्हणजे मला वाटतं उद्यापासूनच परत हे मराठा आरक्षणासाठी जरांगेचं उपोषण वगैरे काहीतरी चालू होणार आहे किंवा नंतरचं काहीतरी आंदोलन चालू होणार आहे, ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, काय ते चालू राहणार आहे. बघा, हां जरांगेवर जी जबाबदारी सोपवली गेलेली आहे, कोणी म्हणजे शरद पवार असतील किंवा आधी फडणवीस होते, आता जरांगे आहेत, आपलं आता शरद पवार आहेत. तर हे तर ओबीसी द्वेषाचं राजकारण, ओबीसी आरक्षणाच्या द्वेषाचं राजकारण आणि मराठा आरक्षण हे सगळ्या जरांगेवर ती जबाबदारी तो जरांगे करतो, प्रामाणिकपणे करतो. ओबीसी द्वेषाचं राजकारण त्याने ते करावं. द्वेषाचं ओबीसीचा द्वेषच आहे ना. ओबीसी नेत्यांना शिव्या देतो तो जरांगे, भुजबळ साहेबांना शिव्या देतो, म्हणजे तो ओबीसी द्वेषाचं राजकारण करतोय ना. तो काही मराठा आरक्षणचं राजकारण करत नाही. तो तुम्ही द्वेषाचं राजकारण हे करा म्हणताय तुम्ही? ओबीसी द्वेषाचं राजकारण जरांगे करतो आहे हे मी म्हणतोय. तर त्याला उत्तर देण्यासाठी आपले तरुण ओबीसी जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, लक्ष्मण हाके आहेत, नवनाथ वाघमारे आहेत आणि मंगेश ससानीजी आहेत, हे सगळे त्याला युवक म्हणून त्याला उत्तर देतील, प्रतिउपोषणाला बसतील आणि आपली ओबीसीची चळवळ मजबूत करण्यासाठी ते प्रयत्न करतील. न्यायालयीन लढाई पण चालूच आहे माझी. न्यायालयीन लढाई शंकरराव अण्णा लिंगे लढतायत, मंगेश ससानी लढतायत. ती न्यायालयीन लढाई तुम्ही चालू ठेवा, कारण तुमची लढाई न्यायालयाच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. केवळ रस्त्यावरची लढाई करून चालत नाही, आपल्याला न्यायालयीन लढाई, कायदेशीर लढाई पण करावी लागते. आणि ते काम तुम्ही अण्णा आणि मंगेश ससानी हे अगदी समर्थपणे करतायत. तिकडे औरंगाबादमध्ये एक आपले आंधळे म्हणून वकील आहेत, तेही करता आहेत आणि त्याला त्या पद्धतीने यश येईल याची मला खात्री वाटते. आता तुम्ही तर त्या जरांगेवर खुनाचीच केस टाकलेली आहे. हो बरोबर आहे. आपल्या त्या मुलाचा खून केलाय ना, एक माळी समाजाचा अनाथ मुलगा, त्याचा खून मराठा जातीच्या काही कार्यकर्त्यांनी केला. आता कार्यकर्ते कितपत म्हणायचा हे मुद्दा आहे. तर त्या मराठा गुंडांनी आपल्या एका माळी समाजाच्या अनाथ मुलाचा फोटो लावून केलाय आणि जरांगेचा फोटो लावून ते आंदोलन, ते खून केल्यामुळे जरांगेवरच खुनाची केस दाखल झालेली आहे. आणि तुम्ही आरक्षणासाठी तुम्ही काही केसेस टाकलेले आहेत, एकूण 3 केसेस आहेत. त्यांना निश्चित न्याय मिळेल आणि याच्यातून आपलं ओबीसीचं प्रबोधन व्हावं, संघटन व्हावं, ओबीसीचा पक्ष स्थापन व्हावा अशी मी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय क्रांती, जय संविधान. हे होते प्राध्यापक श्रावण देवरे सर आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं. आणि सध्याची जी परिस्थिती आहे की ओबीसीचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ असतील, गोपीचंद पडळकर असतील, या लढवय्या नेत्यांना महाराष्ट्राच्या सरकारमध्ये घवघवीत यश मिळवून या दोघांनी दिलं असताना सुद्धा या दोघांना जे मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही, त्याबद्दल सध्या परिस्थितीवर काय केलं पाहिजे याबद्दल प्राध्यापक श्रावण देवरे सरांनी अभ्यासपूर्ण जे आपल्याला मुलाखत दिली, त्याबद्दल त्यांचं शिवक्रांती टीव्हीच्या वतीनं मी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे धन्यवाद. आपल्याला सर आपला आभार मानतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान. कसं पण करायचं बघा. करा तुम्ही.